आजपासून आपल्या क्लासमध्ये गडचिरोली जिल्ह्याविषयी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा आपण वन लाइनर क्यूजच्या माध्यमाने आपण सुरू करणार आहोत। याचे प्रश्न आपण काल ग्रुपवर टाकलेले होते, ते तुम्हाला वाचून यायचे होते। त्यांचे आन्सर सुद्धा त्याच्या मागे होते ना, ते तुम्हाला वाचून यायचे होते। आज प्रत्येकाला प्रश्न विचारण्यात येईल, तसं आपण रोज करणार आहोत, जेणेकरून तुमचा गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीसाठी कंप्लीट झाला पाहिजे आणि बाकीच्यांना पण तो जेव्हा आपण गडचिरोली जिल्ह्याचे पेपर देऊ तेव्हा आपल्याला कामात येणार। ठीक आहे, तलाठी वगैरे पण त्याच्यासाठी आपण वाचत नाही, कारण की मला माहित आहे वाचून कोणी येणार नाही तोपर्यंत असं व्हिडिओवर तुम्ही होणार नाही तर उद्या जर विचारलं नाही सर मी नाही वाचणार, तोच राहते तुमचा नेहमीच तेच गोष्टी सुरू आहे। म्हणून आपण रोज आता व्हिडिओवरच होणार आहे। ठीक आहे, तरी रोज वाचून या अशी सगळ्यांना विनंती। ठीक आहे, आज जास्त काही कमीच प्रश्न घेणार आहोत। सांगा पहिला प्रश्न। हा, नाव नाही घेणार कोणाचं, फक्त इशारा करेल। ठीक आहे, नाही तर नाव रेकॉर्ड होईल। गडचिरोली नगर परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन नाही भेटणार, वाचायला दिलं होतं ना, कशाला दिलं होतं? ऑप्शन सांगाला मग, आणि ज्याला विचारलं त्याला सांगायचंय, सरकारी उत्तर नव्हे। सांग, 1985 ला होता ना, 1985 ला गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली। त्याच्यानंतर दुसरा, चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सांग, 1982। चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली या स्वतंत्र जिल्ह्याची निर्मिती 1982 मध्ये झाली। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती? सांगा, गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ वाचून नाही आली, पुस्तक आहे तुझ्याकडे? हा हा, 144। गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती किती सांगा, पुस्तक नेलं होतं ना? हा, गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ताई 14,412 चौरस किलोमीटर। बरोबर बरोबर आहे का? त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा आकारमानाच्या बाबतीत राज्यात कितवा क्रमांक लागतो? सांगा, 5वा। आकारमानाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातून गडचिरोली जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, गडचिरोली जिल्ह्याचा पश्चिम सीमेवरून कोणती नदी वाहते? गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून कोणती नदी वाहते? सांगा सांगा, अरे यांच्या झाल्यानंतर त्यांचा नंबर येणार आहे ना? हा सांगा, प्रभावती नाही, चुकलं। नेक्स्ट सांगा सांगा, गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून कोणती नदी वाहते? सांगा ना, सांगा सांगा, गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम भागावरून। हा सांग, वैनगंगा। आपल्या जवळची नदी तुम्हाला आठवण नाही आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता सरकारी आन्सर द्या, तुम्ही आज काही वाचून नाही आले। सिरोंचा शहर कोणत्या नदी काठावर वसले आहे? प्राणहिता नदी काठावर वसले आहे सिरोंचा शहर। त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या पिकाखालील आहे? कोणता? धान। धान या पिकाखालील आहे। ठीक, बराबर नाही किए। हाँ ठीक है। आपल्या जिल्ह्यात आढळणारे महत्वाचे खनिज कोणते? लोह खनिज, असा नको, लोह खनिज झालं। त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती? 10,72,942। बरोबर। गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती? 74। आता सांगा, लोकसंख्या घनता म्हणजे काय? आपण 1 किलोमीटरच्या अंदर किती लोक राहतात त्याला म्हणतात लोकसंख्या घनता। ठीक आहे, त्याच्यानंतर टिपागड ही राजांची राजधानी होती। कोणत्या? कुरामशाह। कोणत्या राजाची राजधानी होती? कुरामशाह, टिपागड।
तो आता चालू आहे ना, तुम्ही नेलं नाही बाबा आम्हाला. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? कुठे आहे? आलापल्ली. गुड. हा, यांना जंगलवाल्याला बरोबर माहित आहे. गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य संख्या किती? किती? 51. गडचिरोली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? काय? पेंटाजी तलांडी. बरोबर म्हणाले, शिका. उच्चारण बरोबर नाही तुमचं. ठीक आहे, आजच्या दिवस एवढंच, कारण की तुम्ही वाचून नाही आले. गडचिरोली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण? श्री पेंटाजी तलांडी. ठीक आहे. 20 क्वेश्चन. प्राणहिता व दीना नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात आहे? अहेरी आहे का? ठीक आहे. अशा प्रकारे 20 क्वेश्चन झाले. बरोबर. उद्या येताना आपल्या ग्रुपवर पाठवलेले आहेत ते पूर्ण 100 पर्यंत करून या. उद्या मी पूर्ण 80 क्वेश्चन विचारेन. ठीक आहे. आणि असंच होईल, पण कृपया वाचून या. वाचून याल तर तुम्हाला पाठ होईल. ठीक आहे.